पुढे आहेत काँग्रेस आणि शरद पवारांच्या खात्यात मात्र एकही जागा सध्या कलामध्ये पुढे नाहीये। आणि राज्यातलं चित्र आपण बघतोय। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची विजयी आघाडी आहे। तर हे ढोलताशे श्रीकांत शिंदेंसाठी होते, कारण विजयी आघाडी आहे श्रीकांत शिंदेंची। कल्याण डोंबिवली मतदारसंघातनं सेन्सेक्स 5500 अंकांनी खाली घसरला आहे। मगाशी अनय जोगळेकर यांनी विश्लेषण केलं। निफ्टीमध्ये घसरण आहे 1750 अंकांची, की एका मोठ्या संख्येनं किंवा प्रचंड मोठ्या लीडनं, प्रचंड मोठ्या बहुमतानं नवं सरकार अस्तित्वात येईल असं एक्झिट पोलचे आकडे सांगत होते। पण चित्र काहीसं बदललेलं आहे। खूप कट टू कट सिच्युएशन, कारण एनडीएचा आकडा आपण बघायला गेलो तर अगदीच कट टू कट 272 ची मॅजिक फिगर आहे आणि एनडीए सध्या 273 या आकड्यावरती आहे। भाजपचा गेल्या वेळच्या तुलनेतला परफॉर्मन्स सुद्धा बऱ्याचशा जागांनी कमी झालेला आहे। दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार या पिछाडीवरती आहेत। यवतमाळमध्ये संजय देशमुखांनी आघाडी कायम ठेवली आहे। यवतमाळमध्ये महायुतीला आणखी एका जागेचा फटका, संजय देशमुख 38,000 आघाडीवर। खरं इकडेही उमेदवार बदलण्यात आलेला होता। ज्ञानदा, आपल्याला माहिती आहे यवतमाळमधल्या देखील उमेदवारीबद्दल बराच घोळ झालेला होता। संजय देशमुख तिकडे 38